बोलो यीशु मसीह की जय। जय। प्रभूच्या नावाला गौरव असो की प्रभू किती महान आहे की आज परत एकदा प्रभूने आपल्याला संधी दिली सगळ्यांना देवाच्या वचनाकडे मनन करण्यासाठी। आय टेल यू वन थिंग, मला एक गोष्ट सांगायला आवडेल, जग अंधारामध्ये वाईटामध्ये जगतंय आणि शैतान त्यांचा नाश करायला उभा आहे, पण तुम्ही आणि मी जे देवाचे लेकर आहोत आपण प्रभूच्या वचनात जगत आहोत आणि जे प्रभूच्या वचनात जगतात त्या हिरव्यागार कोरणात ते जगतात। हालेलुया हालेलुया। या आपण देवाचं वचन ऐकूया। नीतिसूत्र 28 अध्याय आणि पहिल्या वचनाकडे आपण येऊया। प्लीज वाचूया नीतिसूत्र 28 अध्याय आणि पहिला वचन। रीड इट, वाचूया, ऐका देवाचं वचन। प्रोव्हर्ब्स 28 चॅप्टर फर्स्ट वर्ड, नीतिसूत्र 28:1। दुर्जन कुणी पाठीस लागले नसताही पळतात, परंतु न्यायी सिंहासारखे निर्भय असतात। बायबल सांगतं दुर्जन कोणी पाठीस लागला नसताही त्याला असं वाटतं कोणीतरी मागं लागल्याने तो पळतो, पण जो न्यायी आहे, नीतिमान आहे, तो सिंहासारखा धैर्यवान असतो। पहिली गोष्ट, नीतिमान म्हणजे काय? नीतिमान म्हणजे ज्याचा येशू ख्रिस्ताच्या नावात नवीन जन्म झालाय, जो अंधारामध्ये नाही पण येशूच्या प्रकाशात आहे। न्यायी म्हणजे कोण? नीतिमान कोण? ज्याच्यात देवाचा स्वभाव आहे, ज्याच्यात देवाचं जीवन आहे, ज्याच्यात पवित्र आत्मा राहतो, तो न्यायी आहे। आमेन। जो येशूच्या रक्ताने धुतलेला आहे। हालेलुया हालेलुया। आणि न्यायी जो आहे तो सिंहासारखा धैर्यवान आहे। यु नो, मला वाईल्ड ॲनिमल किंवा वाईल्ड लाईफ बघायला खूप आवडतं। मी केव्हा केव्हा बघत असतो आणि मी सिंहाकडे ज्यावेळेस बघतो, सिंह ज्यावेळेस येतो जंगलात त्यावेळेस प्रत्येक प्राणी, मग तो हत्ती असो, तो उंट असो, जो सिंहापेक्षा मोठा आहे, जो हत्ती सिंहापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे, यु नो, कितीतरी मोठे प्राणी ते मोठे। एकदा का सिंह आला, त्यांनी सिंहाकडे पाहिलं, सगळे पळून जातात। का? वाय? मी केव्हा का विचार करतो, हत्ती एवढा मोठा धिप्पाड आहे, सिंह त्याच्यापेक्षा 1/4 बी नाहीये, तरी देखील सिंह त्याच्याकडे बघतो आणि पळतो। उंट देखील बघा, गेंडा देखील, एव्हरीथिंग। का? कारण देवाने सिंहामध्ये ते धैर्य दिलेलं आहे। लक्षात ठेवा, देव आपल्याला कशाचं उदाहरण देतोय? नीतिमान देवाचं लेकरो सिंहासारखं धैर्यवान आहे। म्हणजे काय? सिंहाला ज्यावेळेस प्राणी बघतात त्यावेळेस ते सगळे म्हणतात आम्हाला खायला आला बाबा, आमचा खाणारा आला। पण ज्यावेळेस सिंह कोणाकडे बघतो, तो काय बघतो? हे माझं भक्षक आहे, याला मी खाऊ शकतो, याला मी मारू शकतो। लक्षात ठेवा, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी सिंहासारखे धैर्यवान आहात। सिंह कोणालाच घाबरत नाही। धिप्पाड म्हशी असतात, जंगली म्हशी, ते किती जरी असेल, सिंह एकटाच बसलेला असतो आणि तो घाबरत नाही। लक्षात ठेवा, का? कारण सिंहामध्ये देवाने त्या प्रकारचं धैर्य दिलंय। तोच देव म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला घाबरण्याचा आत्मा नाही दिला, धैर्याचा आत्मा दिलाय। आमेन। तू सिंहासारखा धैर्यवान आहे येशूमध्ये। ज्यावेळेस परिस्थिती तू पाहतो, ज्यावेळेस जे काही संकट, त्रास, आजार पाहतो, भिवू नको, कारण तुझ्यामधला सिंह, जो यहुदा वंशाचा सिंह येशू तुझ्यामध्ये, तो जागृत झाला पाहिजे आणि तो म्हणला पाहिजे, हे संकट, हे त्रास, हे आजार, हे समुद्र, हे शैतान, हे दुष्टता, तू माझ्या पुढे टिकू नाही शकत। का? कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यामध्ये, तो यहुदा वंशाचा सिंह मोठा आहे। आमेन। तो येशू आहे। Yes. हालेलुया। हालेलुया। भीन सोडून द्या ब्रदर। का लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी शैतानाला तुडवणारे लोक आहोत येशूच्या नावात। आमेन। बायबल सांगतो की ज्यावेळेस मोशे समोर आणि इस्रायल लोकांसमोर अफाट समुद्र आला, आम्ही तांबडा समुद्र बघून आलोय इस्रायलमध्ये जाऊन, आणि बायबल सांगतं तो समुद्र इस्रायलच्या एका किनाऱ्याला, दुसरीकडे मिस्र देशाकडे। हा समुद्र अफाट होता। ज्यावेळेस सगळ्यांनी तो समुद्र पाहिला, सगळे इस्रायल लोक म्हणले, हे मोशे, तुला कळत नाही का? तू आम्हाला का मिस्रातून इथं आणलं? बघ, मागं फारोचं सैन्य आहे, पुढे समुद्र आहे, आता आमचं मरण आहे। काय मिस्र देशात आमचे थडगे नव्हते काय? कबरा नव्हत्या काय? पण बायबल सांगते एक माणूस होता जो न समुद्राला घाबरणारा, जो फारोला न घाबरणारा, सैन्याला न घाबरणारा, फक्त ज्याचा विश्वास जिवंत देवावरती होता, ज्याचं नाव प्रभू येशू आहे। यु नो, मोशे काय म्हणला? ऐका इस्रायल लोकांनो, आज तुम्हाला कळू द्या, लढाई तुमची नाहीये, लढाई देवाची आहे। आणि आज ज्या मिस्र्यांना तुम्ही पाहिलं,
त्यांना तुम्ही परत केव्हाच पाहणार नाही. हालेलुया. हालेलुया. आज मला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही विश्वास आणि येशूच्या नावात धैर्याने उभं राहता, शैतानाला पळावं लागेल, येस. आजाराला पळावं लागेल, आमेन. सगळ्या शैतानाची योजना नष्ट झाली पाहिजे, जावणार, सगळं दुःख आनंदात बदलणार, सगळी परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुझ्यात येशूने दिलेलं आहे. म्हणतो बायबल मध्ये देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, ऐक, देवाच्या प्रीतीपासून तुला कोणी वेगळं नाही करू शकत. तू एकटा नाहीये, देव तुझ्यात राहतो पवित्र आत्म्याद्वारे. आणि ज्या पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, तोच पवित्र आत्मा तुझे मर्त शरीर उठवणार आहे. आपल्या मुखाने बोला, मी सिंहासारखा धैर्यवान आहे. मी येशूमध्ये सिंहासारखा धैर्यवान आहे. मी भिणार नाही. का? सिंह जसा कोणाला भीत नाही, तो यहूदा वंशाचा सिंह माझ्यामध्ये आहे आणि मी कोणाला भिणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 शमशोनाविषयी बायबल सांगतं. शमशोन न्यायाधीश होता, पण शमशोनाला देवाचा अभिषेक त्याच्यावर होता. ज्या ज्या वेळेला देवाचा आत्मा शमशोनावर वितरून यायचा, बायबल सांगतं पलिष्ठी लोकांना कळायचं शमशोन आलाय, सगळे लपून बसायचे. शमशोन वेशीच्या वेशी आपल्या खांद्यावर उचलायचा आणि डोंगरावरती उभं राहायचा. बायबल सांगते एक दिवशी शमशोनाने सगळे कोल्हे पकडले आणि बायबल सांगतं त्यांच्या कोल्ह्यांच्या शेपटाला मशाली बांधल्या. कोल्हे कोण पकडू शकतं का? शमशोनाने अनेक कोल्हे पकडले, त्यांच्या शेपटीला मशाली बांधल्या आणि शत्रूच्या घावात सोडून दिल्या. बायबल सांगतं शमशोनाने एक दिवशी गाढवाचं जाबड घेतलं आणि अनेक पलिष्ठी वधले, 1000 पलिष्ठी वधले. का? बिलीवर, प्लीज कृपा करून ऐका, तुम्ही आणि मी शमशोनापेक्षाही ह्या नवीन करारामध्ये आशीर्वादित आहोत. आमेन. कारण शमशोनावरती पवित्र आत्मा यायचा आणि जायचा, पण आता तो पवित्र आत्मा ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवला, तो तुझ्यात आलाय. आमेन. काय दाखवायला? की तुझा देव जिवंत आहे. आमेन. तुझा देव धैर्यवान तुला बनवणार आहे. तुझा देव तुला पुढे नेणार आहे. आमेन. तुझा देव समुद्र दुबगणार आहे. तुझा देव सिंहाचे तोंड बंद करणार आहे. तुझा देव फारोला झुकवणार आहे. तुझा देव आग पाठवणार आहे. तुझा देव प्रत्येक शत्रूला पळून लावणार आहे. तुझा देव प्रत्येक परिस्थिती बदलणारा तो देव तुझ्यात राहतो. आमेन. अनेक गोष्ट लक्षात ठेव, ही थेरी नाहीये, हे बायबल आहे आणि बायबलचा देव जिवंत देव आहे. येस. हालेलुया. हालेलुया. आज मला सांगायला आवडेल, धैर्यवान, हिम्मत हारू नका. आज लोकांना ब्लड प्रेशर, शुगर आहे. आज लोकांना भीती वाटते, रात्री झोप येत नाही. का माहितीये? सगळं डॉक्टर म्हणतात भीतीमुळे. त्यांना एक गोष्ट कळावी की त्यांच्यामध्ये येशू राहतो पवित्र आत्म्याद्वारे. ज्यावेळेस तुम्ही रोज म्हणणार माझ्यामध्ये येशू राहतो पवित्र आत्म्याद्वारे, तुमचा आतील माणूस बलवान होणार. एक वचन वाचूया आणि मी प्रार्थना करेन. एफिसकरास पत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचन वाचूया. मी अशी विनंती करतो की, प्रेषित पॉल म्हणतो की मी अशी विनंती करतो की त्याने आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने, म्हणजे येशू ख्रिस्ताने आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे कृपादान द्यावे की, तुम्हास असे कृपादान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याकडून, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आत्म्याकडून तुम्ही आणि मी, अंतर्यामीच्या मनुष्यात, म्हणजे बाहेरचा माणूस नाही, आतला माणूस जो खरा आहे त्याच्यामध्ये सामर्थ्याने बळकट व्हावे. सामर्थ्याने बळकट व्हावे. विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने तुमच्या हृदयामध्ये वस्ती करावी. ख्रिस्ताने तुमच्या हृदयामध्ये वस्ती करावी. यासाठी की तुम्ही प्रीतीमध्ये मुळावलेले व पाया घातलेले असून ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी व लांबी व खोली व उंची काय हे तुम्ही सर्व पवित्रांच्या बरोबर समजून घ्यायला आणि ख्रिस्ताची प्रीती जी जाणण्याच्या पलीकडे आहे ती जाणायला शक्तिमान व्हावे. काय व्हावे? शक्तिमान व्हावे. बलवान, शक्तिमान व्हावे. ख्रिस्ती लोक फुसके नाहीये, ख्रिस्ती लोक बलवान आहे. आमेन. ख्रिस्ती लोक जगाला वरडून सांगतात काय माहितीये, आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत. आमेन. जो जगात आहे त्यापेक्षा तो माझ्यात आहे तो मोठा आहे. येस. आज मी प्रार्थना करेल सगळी भीती नष्ट व्हावी. आमेन. आणि तू सिंहासारखा धैर्यवान बनावा. तुझ्या गावामध्ये, तुझ्या शहरामध्ये तू येशू ख्रिस्ताला उंच करणार, तुझ्या देशात बनावा. डोळे बंद करा. आतापर्यंत तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल, आपलं हृदय प्रभू येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे म्हणा,
हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. मी विश्वास ठेवतो. प्रभू येशू, तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. व तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला. प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू, मला क्षमा कर. आजपासून प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयामध्ये ये. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करा. फादर, यांना मी आशीर्वाद देतो. प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याने, कृपेने, देवाच्या प्रीतीने, देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या पवित्र आत्म्याने आशीर्वादित व्हा. थँक्यू लॉर्ड की यांना तू अंधारातून काढलंय, सत्येतून, काळोखाच्या, आणि तुझ्या प्रियपुत्राच्या राज्यात आणून घातलंय. शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर. सगळे आजार, सगळे रोग, सगळी भीती, सगळा दबाव, सगळी शैतानाचं कार्य निघून जा येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून पायापर्यंत बरे व्हा, मोकळे व्हा, आशीर्वादित व्हा. आजपासून सिंहासारखं आम्हाला धैर्यवान जगायला तुझी कृपा आम्ही स्वीकारतो. आणि प्रभू, तुझ्या गौरवीच्या संपत्तीप्रमाणे आमचा आतील माणूस बळकट केला जावा. प्रभू येशूच्या नावात. आमेन. थँक्यू. तुम्हाला वचनाद्वारे मला आणि तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. आपण परत उद्या 8:30 वाजता भेटूया. संध्याकाळी तुमचे कमेंट्स पाठवा, प्रार्थना विनंत्या पाठवा. प्रे टॉवरचा नंबर आहे, प्रार्थनेसाठी फोन करा. आणि लक्षात ठेवा, प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करतो आणि प्रभू येशू लवकर येणार आहे. बाय. गॉड ब्लेस यू. आमेन.